हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अधिक मासमध्ये शेवटचे 5 दिव्य दिवस महत्त्वाचे. पूर्ण अधिक मास काही केले नाही तर आता ह्या काही सेवा करा, त्याने पुण्य मिळेल. ते कसे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ह्याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 17 मे रविवार ह्या दिवसापासून अधिक मास प्रारंभ झाला असून 15 जून 2026 सोमवार या दिवशी समाप्ती होत आहे. अधिक मास हा आध्यात्मिक दृष्टीने खूप महत्त्वाचा असून भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे. अधिक मास हा दर 3 वर्षांनी एकदा येतो, त्यामुळे या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा करा. आपण या अगोदर अधिक मासमध्ये काय काय करावे, कोणत्या सेवा कराव्या, 33 दिव्यांचे महत्त्व काय, अधिक मासमध्ये आईची ओटी कशी भरायची, कुलदेवीची ओटी कशी भरायची, ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या अगोदर बघितलेली आहे. 11 जून 2026 गुरुवार ते 15 जून 2026 सोमवार अतिशय महत्त्वाचे दिवस आहेत. ह्या 5 दिवसामध्ये आपल्याला जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी करायची आहे. आता आपण पाहूया या 5 दिवसांचे काय महत्त्व आहे व कोणत्या सेवा करायच्या आहेत. 11 जून 2026 गुरुवार या दिवशी परमा एकादशी आहे. एकादशी ही भगवान विष्णू यांना समर्पित आहे. तसेच आपण ह्या दिवशी विठ्ठल रुक्मिणीची सेवा करू शकता. भगवान विठ्ठलाचे भगवान विष्णू हे रूप आहे. परमा एकादशीला काय करावे व कोणत्या सेवा कराव्या ह्याची माहिती आपण ह्या अगोदर पाहिलेली आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशीचे खूप महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून साफ कपडे परिधान करून व्रत करण्याचा संकल्प करा. संपूर्ण दिवस उपवास करून फलाहार करून दुसऱ्या दिवशी व्रत सोडा. भगवान विष्णू यांना पंचामृतने अभिषेक करून फूल व तुळशीपत्र अर्पित करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने कधीसुद्धा तोडू नये, आधीच तोडून ठेवावीत. आपल्याला ह्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करायचा आहे. दुसऱ्या दिवशी द्वादशीला शुभवेळी ब्राह्मणाला व जरूरतमंद लोकांना दान करून मग व्रत पारायण करायचे आहे. 12 जून 2026 शुक्रवार ह्या दिवशी द्वादशी आहे, तसेच प्रदोष आहे. द्वादशी ह्या दिवशी एकादशीचे व्रत समाप्ती केली जाते, तेव्हा ब्राह्मणाला व जरूरतमंद लोकांना दान करून व्रत समाप्ती करा. सात्विक भोजन करा. 12 जून ह्या दिवशी शुक्र प्रदोष हा दिवस आहे. या दिवशी भगवान शिव व माता पार्वती यांची पूजा अर्चा करणे अत्यंत शुभ मानले जाते. प्रदोष व्रतची पूजा नेहमी सूर्यास्तानंतर केली जाते. सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत संकल्प करा. भगवान शिव यांना अभिषेक करा. त्यांना बेलपत्र, धतुरा, मध व दूध अर्पित करा. माता पार्वतीची पूजा करून शृंगार साहित्य अर्पित करा. प्रदोष या दिवशी ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा जाप करा. 13 जून 2026 शनिवार या दिवशी मासिक शिवरात्री आहे. अधिक मासमधील शिवरात्री खूप खास मानली जाते. या दिवशी 27 वर्षानंतर गौरी योगचा दुर्लभ महासंयोग आहे. या दिवशी घरामध्ये मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा केली जाते. या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करतात. 14 जून रविवार या दिवशी दर्श अमावास्या आहे. या दिवशी दर्श अमावास्या दुपारनंतर 12:19 प्रारंभ होत असून 15 जून सकाळी 8:23 समाप्ती होत आहे. या दिवशी पितृतर्पण केले जाते. पूर्वजांची शांती श्राद्ध तर्पण केले जाते. पवित्र नदीमध्ये स्नान, ध्यान, दान केले जाते. याचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे. 15 जून 2026 सोमवार ज्येष्ठ सोमवती अमावास्या आहे. या दिवशी विवाहित महिला व्रत ठेवून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात व भगवान शिव व पार्वतीची पूजा अर्चा करतात. पिंपळाच्या वृक्षाला प्रदक्षिणा घालतात व पूजा करतात. आपल्या पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध, कर्म, तर्पण व पिंडदान करतात. त्याचबरोबर दानधर्म करतात. आपण ह्या 5 शुभ दिवसांमध्ये एकादशीचे व्रत जरूर करावे व बाकीचे 4 दिवस व्रत नाही केले तर एक वेळेस सात्विक भोजन करावे, मग फलाहार करावा.
आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता, मंत्रजाप करू शकता, भगवंत ग्रंथ वाचू शकता, भागवत ग्रंथ वाचू शकता, व्यंकटेश स्तोत्र वाचू शकता, सत्यनारायण पूजा करू शकता. आपल्या श्री स्वामी समर्थ ह्यांचे संक्षिप्त चरित्रसुद्धा आपण पठण करू शकता. भजन कीर्तन करू शकता. एक लक्षात ठेवा, आपण महिनाभर काहीसुद्धा सेवा केली असेल किंवा नसेलसुद्धा तरी हे 5 दिवस आपण मनोभावे पूजा अर्चा नामस्मरण करा. नक्की आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. अधिक मासमध्ये आपण कुलदेवीची ओटी भरायची आहे, आपल्या आईची ओटी भरायची आहे, 33 वातींचा दिवा लावायचा आहे, जावयाला वाण द्यायचे आहे, आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे, अन्नदान करायचे आहे, दीपदान करायचे आहे, 33 वस्तू दान करायच्या आहेत. जर संपूर्ण महिन्यामध्ये आपण हे करू शकला नसाल तर ह्या शेवटच्या महत्त्वाच्या 5 दिवसामध्ये करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पंचरात्र व्रत करू शकता. त्यासाठी आपल्याला एकादशीपासून ते अमावास्यापर्यंत म्हणजे 5 दिवस रात्री जागरण करून मंत्रजाप कीर्तन भजन दीपदान करू शकता. पण रोज 5 दिवस एक तुपाचा दिवा दान करा, त्यांनीसुद्धा खूप चांगला फरक पडेल. आपण 11 जून 2026 गुरुवार ते 15 जून 2026 सोमवार ह्या दिवसामध्ये अजून रोज काय काय करायचे आहे ह्याचीसुद्धा माहिती वेगळी दिली जाईल. तेव्हासुद्धा आपण हा व्हिडिओ बघू शकता. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.